नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। कॉक्रोच पक्षाचा पाकिस्तानाशी संबंध असल्याची पोलिसात तक्रार। घाटी रुग्णालय परिसरातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 48 तासात घरे खाली करण्याचे आदेश। आता बघूया सविस्तर बातम्या। कॉक्रोच जनता पक्षाचा पाकिस्तानाशी संबंध असल्याची तक्रार करण्यात आली असून अभिजित दिपके विरोधात अतिरेकी कारवायाबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर सरकारला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तुम्ही पाकिस्तानी म्हणता का, असा प्रतिप्रश्न दिपके यांनी उपस्थित केलाय। एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हूँ। आज मैं मुंबई से औरंगाबाद पुलिस कमिश्नर के पास आया हूँ। जो कॉकरोच जनता पार्टी के फाउंडर है अभिजीत, उनके लिए मैंने रिटर्न में कंप्लेंट दी और उसमें मैंने क्लियर मेंशन करा है कि उमर खालिद जो टेररिस्ट हैं, उमर खालिद का आदमी अभिजीत दिप्ते है जो कॉकरोच जनता पार्टी चला रहा है। एक्चुअली उस सबके पीछे उमर खालिद टेररिस्ट है। और मैंने सर क्लियर मेंशन करा है एप्लीकेशन में भी कि जो भी एक्ट टेररिस्ट सेक्शन जो उमर खालिद पे लगे गए हैं वो सारे एक्ट अभिजीत पे लगाए जाएं और उसको इमीडिएटली अरेस्ट करा जाए। और अभी अभिजीत ने अनाउंस करा है कि पुणे में 11 को वो प्रोटेस्ट कर रहा है। वो प्रोटेस्ट भी हम रोकने की सर पूरी कोशिश करेंगे। और प्लीज ये वही टेक्निक यूज कर रहा है जो 2001 में केजरीवाल ने यूज करी थी, अन्ना हजारे को यूज किया था। और अभिजीत अपने पूरे देश के युवा को यूज कर रहा है। ये भोली भाली जनता समझ नहीं पा रही, महाराष्ट्र के लोग समझ नहीं पा रहा है, लेकिन मेरा फर्ज है सर, मैं पूरी दुनिया को बता के रहूंगा। ये वही लोग हैं सर, अभिजीत एक्टे के वही लोग हैं, कॉकरोच वही कॉकरोच है जिन्होंने कहा था कि भगवान राम मांस खाते थे, जबकि भगवान राम ने कभी मांस नहीं खाया था। ये वही लोग हैं सर जिन्होंने कहा था कि भारत तेरे टुकड़े होंगे। उन्हीं लोगों का आदमी अभिजीत है। कैसे इन लोगों को लोग सपोर्ट कर रहे हैं, मैं ये बात जानना चाहता हूँ इस देश की जनता से। और पूछूंगा पुणे से, महाराष्ट्र से उस दिन 11 तारीख को 4 बजे कॉलेज के बाहर भी कि क्या समझ के तुम लोग यहाँ पे आए हो। ये वही लोग हैं जिन्होंने कहा था भारत तेरे टुकड़े होंगे। उसका आदमी उमर खालिद का आदमी है ये अभिजीत, और इसके लिए लोग सपोर्ट कर रहे हैं। ये वही है जिन्होंने कहा था, मैं मुस्लिम हूँ लेकिन मैं पूछना चाहता हूँ उन ब्राह्मण भाई बहनों से, जब अभिजीत के लोगों ने कहा था कि ब्राह्मण पूरे के पूरे सांप और नेवले हैं, ये वही अभिजीत है। और किस तरह लोग इसको सपोर्ट कर रहे हैं, एक एक चीज का मुझे जवाब चाहिए। ये लड़ाई मैं शुरू कर रहा हूँ और ये लड़ाई जब तक खत्म नहीं होगी, जब तक अभिजीत अरेस्ट नहीं होगा। पुलिस कमिश्नर ऑफिस औरंगाबाद के खड़ा हुआ मैं पूछना चाहता हूँ पुलिस कमिश्नर सर से भी कि सर अभिजीत अरेस्ट क्यों नहीं हो रहा है। ये पीसफुल प्रोटेस्ट कह रहा है लेकिन कोई पीसफुल प्रोटेस्ट नहीं है। ये देश को आगे बढ़ा रहा है। एक जिस तरह कसाब ने हमारे बॉम्बे पे हमला किया था, वो बगैर बताए आया था, ये बता के टेररिस्ट आया है। अमेरिका से इसको डिपोर्ट करा गया है, यूएस से इसको डिपोर्ट करा गया है, और यहाँ आके ये देशभक्ति की गुण गा रहा है। कुछ भी नहीं होगा सर। और सबसे बड़ी बात है, अगर हमारे माँ बाप या किसी के माँ बाप को कोई बुरा भला कहता है तो सर हमारा खून खोल जाता है। ये देश के प्रधानमंत्री को बुला के बुरा कह रहा है सर। मैं किसी भी पार्टी से, टू बी वेरी ऑनेस्ट, किसी भी पार्टी से सर बिलोंग नहीं करता हूँ, लेकिन ये देश के प्रधानमंत्री को बुरा भला कह रहा है, वो बर्दाश्त नहीं करेंगे। अभिजीत, अगर तेरे अंदर हिम्मत है, मैं खड़ा रहूंगा पुणे में 11 तारीख को। प्रधानमंत्री की बुराई करके बता, मैं तुझे बताऊंगा क्या होता, कौन होता है फैजल अंसारी और कौन होता है सच्चा देशभक्त। मैं ये कहना चाहता हूँ सर, अभिजीत दिप्ते इस शहर का जो इंसान है, कॉकरोच जनता पार्टी उमर खालिद की पार्टी है, प्लीज इसको सपोर्ट मत करिए। एक आतंकवाद की पार्टी है और बहुत बड़ा बॉम्ब बन के एक दिन ये फटेगा। प्लीज मेरी आप सबसे गुजारिश है, प्लीज उसको सपोर्ट मत करिए। कोई भी पुणे में प्रोटेस्ट में नहीं जाए। थैंक यू सर। जब मैं चला गया तब तो पूरा भरा हुआ था, और किसको पाकिस्तानी कहोगे आप? स्टूडेंट्स को पाकिस्तानी कहोगे, मुझे पाकिस्तानी कहोगे, अपोजिशन को पाकिस्तानी कहोगे, आप जैसे पत्रकारों को पाकिस्तानी कहेंगे जो सरकार से सवाल पूछते हैं। तो भारतीय है कौन, इंडियन है कौन? बस IT सेल वाले। क्या लगा रखा है इस देश में? एजुकेशन मिनिस्टर के बाद आपकी क्या डिमांड्स रहेंगी आगे? हम उसके लिए पूरा एजेंडा प्रिपेयर करें, जिस पर हम जाकर बताएंगे कि एजुकेशन में क्या क्या, किस तरीके से पूरा एजुकेशन सिस्टम फिक्स हो सकता है। और बात वही तक नहीं है, इस देश में एम्प्लॉयमेंट की भी बहुत जरूरी है। हम देख रहे हैं 10-12 साल में, जो पिछले 10-12 साल में जो इंडिया का पॉलिटिक्स रहा है, हिंदू मुस्लिम कर रहे हैं। उस हिंदू मुस्लिम से किसी को जॉब नहीं मिल रही है, उस हिंदू मुस्लिम से किसी की एग्जाम अच्छी नहीं जा रही है। तो वो सारा फोकस बदलना पड़ेगा, सरकार का जो प्रायोरिटी वो बदलना पड़ेगा, फोकस बदलना पड़ेगा। जब एम्प्लॉयमेंट की बात होगी, जब एजुकेशन की बात होगी, तब कहा जाकर देश सच में प्रोग्रेस कर सकता है। जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून सिस्टम नीट करण्यासाठी आवाज उठवावाच लागेल, असं प्रतिपादन अभिजित दिपके यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। याबरोबरच त्यांनी अन्य विषयावरती देखील भूमिका मांडली आहे। एक ऍक्शन घेतले सरकारने यावर, जे CBSE नीट मध्ये झालेलं काय केलेलं आहे,
ट्रान्सफर केले ऑफिसर्सचे, सस्पेन्शन पण नाही, नुसतं ट्रान्सफर केलेलं आहे. 6-7 स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यावर सरकारचं ऍक्शन काय? ट्रान्सफर. सस्पेन्शन पण जमलं नाही तुम्हाला. म्हणजे या देशात जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुम्ही सस्पेंड नाही करू शकत अधिकाऱ्यांना. आम्ही तर राजीनामा म्हणतोय, राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाहीये. तुम्ही नुसतं ट्रान्सफर केले. काय लायकी ठेवली त्या स्टुडंट्सनी ज्यांनी आत्महत्या केली आहे? काय वाटत असेल आज त्यांच्या आई वडिलांना हे सगळं पाहून? मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील. घाबरू नका तुम्ही घाबरतात ह्या सरकारला प्रश्न नाही विचारत. त्यामुळे आज नीट सीबीएसई सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आमदार प्रशांत बम यांनी जिल्हा परिषद शिक्षकांना टार्गेट करणं थांबवावं, अन्यथा याचे परिणाम काय असतात हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा दीपक केदार यांनी बंब यांना दिलाय. कुणी उठणार आणि आमच्या शिक्षकांना शिकवणार हे खपवून घेतलं जाणार नाही. आमदार सुद्धा सेवक आहे, स्वतःसाठी आधी ऍप बनवा, असं देखील केदार यांनी म्हटलंय. भाजपचे आमदार प्रशांत बम सातत्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना टार्गेट करताना दिसतात. त्यांच्याकडे मतदारसंघाचं काम किती चालू आहे, विकासाचे कामं किती चालू आहेत, याचा आढावा कधी ते लोकांसमोर मांडत नाहीत. पण राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना सातत्याने धमकवायचं, त्यांच्यावरती आक्षेप घ्यायचे आणि त्यांची प्रतिमा सुद्धा मलिन करायची. सरकारचं धोरण चुकीचं आहे त्याच्यावर कधी बोलणार नाही. प्रशांत बमला आमचं चॅलेंज आहे, तुमच्यात जर हिंमत असेल आणि खरंच तुमच्यात जर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थित करण्याचा अजेंडा असेल तर खाजगी शाळा आणि खाजगी कोचिंग क्लासेस सगळं बंद करा ना. ज्या दिवशी जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय राहणार नाही त्या दिवशी कशाला जिल्हा परिषद शाळा मोडकळीशी? प्रशांत बमच्या मतदारसंघामध्ये प्रायव्हेट शाळा किती त्याचं जरा उत्तर द्यावं. त्यांच्या मतदारसंघातल्या तरी प्रायव्हेट शाळा ते बंद करू शकतात का? श्रीमंतांचे लेकरं जेव्हा जिल्हा परिषद शाळेत येतील तेव्हा ती शाळा नीटच चालणार आहे ना. नाही, श्रीमंतांसाठी वेगळ्या शाळाची व्यवस्था प्रशांत बमच्या मतदारसंघासहित महाराष्ट्रात आहे. त्यांच्या शाळा वाढाव्यात म्हणून जिल्हा परिषदचा खेळ खंडोबा करणारे हे सरकार 18,000 शाळा उद्ध्वस्त करून त्या जागा भांडवलदारांच्या घशात घालायला निघालेले. जिल्हा परिषदच्या शिक्षकावर बोलून जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारणार आहे का? हे सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षण विरोधी सरकार. जरा नेट पेपर फुटीवर बोला ना, त्याबद्दल सरकारला प्रश्न विचारा. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागा. प्रशांत बम शिक्षण मंत्री पेपर फुटी करणार, विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, त्यांना आत्महत्या करण्यास मजबूर करणार. आणि तो भाजपचा, प्रशांत बम भाजपचा. आणि मागं कुणाच्या लागणार? जिल्हा परिषद शिक्षकाच्या. प्रशांत बम, तुम्हाला वाटत असेल जिल्हा परिषद शिक्षकाकडून कुणी बोलत नाही, पण लक्षात ठेवा यापुढे जिल्हा परिषद शिक्षकांना टार्गेट करण्याचा अजेंडा आम्ही खपून घेणार नाहीत. नौटंकी बंद करा. हिम्मत असेल तर धर्मेंद्र प्रधानवर बोला ना, मागा राजीनामा. खाजगी शाळा कोचिंग क्लासेस बंद करा. शाळेची जागा विकायला काढलेलं हे सरकार. आणि तुम्ही आम्हाला शिकवणार काय जिल्हा परिषदच्या शिक्षकाबद्दल? मलबार हिलला किती रुपयाचे बंगले आहेत मंत्र्यांसाठी? मंत्र्यांना मलबार हिलला बंगले, आमदाराला व्हीआयपी आमदार निवास आणि मुख्यालयात राहा म्हणून जिल्हा परिषद शिक्षकांना हिणवताय. तुमच्या मतदारसंघात मुख्यालयी ठेवण्यासाठी कोणतं निवास बांधलंय तुम्ही जिल्हा परिषद शिक्षकांसाठी? आहे कधी त्यांना क्वार्टर्स? आहे कधी त्यांना दर्जेदार जीवन? नाही, तू सरकारी नोकर आहे पण तुम्ही सेवक आहेत तर तुमची सोय तर भयानक आहे. आमदार निवास, मलबार हिलला बंगले आणि शिक्षकांच्या ऍपची धमकी द्यायची, हे खपून घेतलं जाणार नाही. असला कोणता ऍप काढू नये. लिंबे जळगाव येथील सरपंच नवनाथ वैद्य यांना भर ग्रामसभेत खुर्ची फेकून मारणारा समीर सांडू सय्यद याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली असून
त्यांच्या मागण्यांबाबत नेते अरुण रोडगे यांनी अधिक माहिती दिली आहे. धनगर समाजाच्या वतीने आणि सर्व मित्रपराची परिवाराच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगरचे प्रवीणजी पवार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की लिंबेजळगावचे सरपंच श्री नवनाथराव वैद्य अतिशय चांगलं काम करणारे सरपंच आहेत. त्यांना पुरस्कार भेटला आणि त्या पुरस्काराच्या काही लोकांच्या पोटात ते दुखायला लागलं. त्यांना पुरस्कार भेटला तर चांगलं काम केल्याचं म्हणून त्यांच्यावर भर ग्रामसभेमध्ये अक्षरशः एखाद्या साधारण माणसाने एका गुंडाने समीर सांडू सय्यद नावाचा जो गुंडा आहे या गुंडाने अक्षरशः डोक्यात खुर्ची टाकली आणि त्या सरपंचाला कामापासून प्रवृत्त करायला लागले की त्यांनी ते चांगलं काम करू नये म्हणून अशा गुंडावरती तडीपारीची कारवाई, त्याला रासुकाखाली कारवाई करावी. त्याचे अनेक धंदे आहेत, त्याचे अनेक वीटभट्ट्याचे धंदे आहेत. त्यांनी त्या ठिकाणी अनेक छोटे मोठे मंदिर पाडलेले आहे, वाळू तस्कर आहे, विव्हालरसुद्धा विकतो. हे सर्व निवेदन आम्ही माननीय CP साहेबाला दिलेलं आहे. माननीय पोलीस आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं की येत्या 8 दिवसामध्ये त्याच्यावर आम्ही कारवाई करू, त्याच्यावर आम्ही त्याची पूर्ण चौकशी करू. त्याच्यासाठी पथकसुद्धा नेमलेले आहे आता. म्हणून समीर सांडू, तुम्ही काहीतरी कितीतरी मोठे गुंड असले तर आता आपण वाचणार नाही याची मात्र तुम्ही दक्षता घ्या. यानंतर आपण जर पुन्हा अशी कधी दहशतीचं वातावरण केलं तर सर्व जिल्ह्यातला समाज रस्त्यावर उतरून आपल्यावर जोपर्यंत कठोरातली कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही एवढं या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. परत त्या दहशत करणाऱ्या लोकांना चांगला चाप देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो. मैम, योर प्री अप्रूव्ड लोन. अच्छा, लॉटरी. इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे. बिल्कुल मैम. अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा. जी बिल्कुल मैम. जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात ADN बातमीपत्र.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील डॉक्टरांच्या निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना प्रशासनाने अवघ्या 48 तासात घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. घाटी रुग्णालय परिसरातील डॉक्टरांच्या निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना प्रशासनाने अवघ्या 48 तासात घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहे. निवासस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांसह 20 ते 25 सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या निवासस्थान परिसरात अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिलाय. अनेक महिन्यांपासून आंतरवासिता करणाऱ्या डॉक्टरांच्या निवासस्थानांमध्ये घाटीतील कर्मचारी वास्तव्यास होते. ही बाब लक्षात आल्यानंतर डॉक्टरांच्या निवासस्थान परिसरात प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करत वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. अनेक वर्षांपासून या निवासस्थानांमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना अवघ्या 48 तासात घरे खाली करण्याचे आदेश दिले. या कारवाई दरम्यान अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, निवासस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर भारत सोनवणे, डॉक्टर काशीनाथ गरकर, प्रशासकीय अधिकारी महेश गावडे, दिलीप गोदने यांच्यासह सुरक्षा रक्षकांचा ताफा उपस्थित होता. परिसरातील जवळपास 16 डॉक्टरांची निवासस्थाने दुरुस्त करून त्यांची रंगरंगोटी करण्यात येणार असून ती 1 जुलैपासून MBBS उत्तीर्ण झालेल्या आंतरवासिता म्हणजेच इंटर्न विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी यांचे तलाठी नियुक्ती बनावट आदेश प्रकरणी भूलथापांना बळी पडू नका 2023च्या परीक्षेनंतर असे कोणतेही आदेश जिल्हा निवड समितीतर्फे दिले नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आली असून अधिक माहितीसाठी अभिप्राय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर यांच्यासोबत संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. नमस्कार. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणारे 2 अधिकाऱ्यांना बाहेरच्या तिसरा व्यक्ती तलाठी भरतीच्या संदर्भात विचारणा केली आणि असा आपला अधिकाऱ्यांच्या कानावर आलेला आहे की बाहेर कोणी तलाठीच्या भरती सुरू आहे म्हणून अफवा या त्याच्या माध्यमातून कोणाला फसवणूक होण्याचे प्रकार होत आहे म्हणून काही शक्यता आम्हाला वाटली. त्या अनुषंगाने आम्ही काल एक प्रेस नोट रिलीज केलेला आहे आणि आता आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो आहे की आपला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तलाठी यांच्या भरती 2023-24 मध्ये झालेला आहे आणि आत्ता कोणताही भरती या नियुक्ती आदेश दिले जात नाही आहे. मी सर्व नागरिकांना आणि त्याच्यामध्ये पण युवक जो आहे त्यांना आवाहन करतो की हा सारखा कोणताही अफवांना बली पडू नये आणि याच्यामध्ये तुम्ही फसवणूक होऊ नये. आतापर्यंत आपल्याकडे कोणताही लेखी तक्रार या वैयक्तिक तक्रार आले नाही. फक्त आपल्या अधिकाऱ्यांकडे कोणताही तिसरा माणूस विचारणा केली. आम्ही सतर्कता म्हणून हा सारखा सर्वांना आवाहन करतोय आणि माहिती देतो आहे. प्रशासनाच्या नोटिशीनंतर नुकसान टाळण्यासाठी कृष्णेश्वर मंदिर परिसरातील व्यावसायिक व हॉटेल चालकांकडून स्वतःहूनच अतिक्रमण काढण्याचे काम सुरू केले असून प्रशासकीय बडगा टाळण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावरती आपली अनधिकृत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे. वेरूळ येथील श्री कृष्णेश्वर मंदिर परिसराच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा अखेर दूर होणार आहे. कृष्णेश्वर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरातील सुधारित मार्गांचे काम मंजूर झाले असून या कामाला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम आज मंगळवार रोजी प्रशासनातर्फे राबवली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अंतिम नोटीसची धास्ती घेत कारवाईपूर्वीच अनेक अतिक्रमणधारक, व्यावसायिक आणि काही हॉटेल चालकांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने JCB आणून कारवाई केल्यास साहित्याची तोडफोड होते आणि मोठं नुकसान सहन करावं लागतं. याचा पूर्वानुभव लक्षात घेऊन व्यावसायिकांनी स्वतःहूनच मजूर लावून शेड फलक काढणं पसंत केला. या मोहिमेमुळे कृष्णेश्वर मंदिर परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असून बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना आता गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाऊ कोण काढताय दुकान आहे व्हायला पाहिजे कृष्णेश्वर मंदिराचं. किती दिवसात होईल ते सांगते का तुम्हाला? बरं, मी काय म्हणतात, तुम्हाला काय अगोदर नोटीस वगैरे भेटली होती का? नोटीस भेटली होती 2 तारखेला. बरं, तुम्ही स्वतः ऊन काढून घेतला. मराठवाड्यातील जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून नांदेड येथे हलवण्यात आले असून संबंधित निर्णयाच्या विरोधात शहरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मधील जे मुख्य अभियंता कार्यालय आहे ते नांदेडला हलवण्याचा निर्णय जो झालेला आहे, निर्णय म्हणजे तो काही बेकायदेशीर आहे
त्याला जलनियामक मंडळाची मान्यता नाही. फक्त तो मंत्री महोदय आपले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं त्याला जलनियामक मंडळाची मान्यता नसल्यामुळं तो आदेश त्वरित रद्द करावा आणि मराठवाड्याच्या दृष्टीनं हे मुख्य अभियंता कार्यालय महत्त्वाचं आहे. कारण या मुख्य अभियंता कार्यालयाला पोषक असलेल्या जे काही गोष्टी आहे त्या फक्त छत्रपती संभाजीनगर येथे आहे, विभागीय आयुक्त आहे, त्याचप्रमाणे माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आहे. हे सर्व कार्यालय इथं असताना तो जो निर्णय झालेला आहे तो बेकायदेशीर आहे. म्हणून तो निर्णय त्वरित रद्द करावा आणि मराठवाडा मुख्य अभियंता कार्यालय इथंच ठेवावं अशी आमची मागणी आहे. नंबर 2, आपल्या जिल्ह्यातले 8 आमदार आहेत. या 8 आमदारापैकी या प्रश्नावर आता अंबादास दानवे जे आहेत ते जर वगळले तर प्रत्येक आमदार बाकीचे आमदार काही आवाज उठवत नाही. आवाज उठवत नाही म्हणजे त्यांना मराठवाड्याची सोय सुचत नाही आणि ते मराठवाड्याचे प्रश्न गांभीर्याने चर्चेला येत नाही गेल्या अनेक वर्षामध्ये आणि म्हणून मराठवाडा गरीब होत चाललेला आहे आणि मराठवाड्यात बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत, पाण्याची तूट आहे. अजूनही आमच्या महिलेच्या कमरेवरचा हंडा आणि डोक्यावरची घागर अजूनही कायम आहे आणि मराठवाडा हा पाण्याच्या प्रतीक्षेत असताना आमच्यावर सातत्यानं अन्याय करण्याचं काम विखे पाटलांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळात 1300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्याच्या आत्महत्येवर त्यांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत. हे मुख्य अभियंता कार्यालय इथून स्थलांतर होण्यास आमचा विरोध असल्यामुळं आम्ही 12/6/2026 रोजी मुंबई 7 हिल उडान पुलापासून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर भव्य मोर्चा काढतोय. या मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यामध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि आमदार अंबादास दानवे हे सहभागी होणार आहेत. मनोज जरांगे पाटलांना इन्व्हाइट करतो या मोर्चासाठी. मराठवाड्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी या ठिकाणी जरांगे पाटलांनी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कॉक्रोच पक्षाचा पाकिस्तानाशी संबंध असल्याची पोलिसात तक्रार. घाटी रुग्णालय परिसरातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 48 तासात घरे खाली करण्याचे आदेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.